नमस्कार मित्रांनो, मखदूमचं मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण घटक समास या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. समास आणि समासाचे प्रकार कोणते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समास म्हटलं की परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न असतात. या घटकाला अनुसरून परीक्षेत नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि समासाचे प्रकार कोणते आणि ते कसे ओळखायचे हे आपल्याला जर समजलं नाही तर या घटकाचे मार्क्स आपले जाण्याची शक्यता असते. तर साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला समास आणि समासाचे प्रकार पाहायचे आहेत. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच. यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण नवीन असाल तर मखदूमचं मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे आपल्याला सोपे जाईल. त्याचबरोबर मखदूमसर.com या माझ्या वेबसाईटला भेट द्या, जिथे आपणास समासाचे प्रकार याची पीडीएफ पाहायला मिळेल आणि पीडीएफच्या माध्यमातून आपण डाउनलोड करून घेऊन याची प्रिंट काढून देखील अभ्यास करू शकता. तर चला जाणून घेऊया समास म्हणजे काय. तर मित्रांनो, दोन किंवा अधिक पद शब्द म्हटलेला आहे. परस्पर संबंधाने यावेळी एकत्र येतात, त्या एकत्र करण्याला समास असं म्हटलं जातं. तर दोन पद किंवा अधिक पद म्हटलेले आहेत, ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा त्याला समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, प्रत्येक दिवशी बरोबर प्रतिदिन, सूर्याचा उदय सूर्योदय. तर या ठिकाणी मित्रांनो दोन पद आहेत, प्रत्येक दिवशी आणि सूर्याचा उदय. सूर्य आणि उदय अशी दोन पद ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी सूर्योदय हा शब्द तयार होतो. प्रत्येक आणि दिवशी, प्रतिदिन असा हा शब्द तयार झाला. म्हणजे ज्यावेळी दोन पद एकत्र येतात त्यावेळी त्याच्या एकत्रीकरणाला समास असं म्हटलं. मग सामासिक शब्द म्हणजे काय. तर सामासिक शब्द म्हणजे काय मित्रांनो, दोन शब्द मिळून, तर इथं दोन शब्द आहेत, तर ती दोन शब्द मिळून तयार होणारा नवीन जोड शब्द जो आहे त्याला सामासिक शब्द असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, परम असा ईश्वर. परम आणि ईश्वर हे दोन शब्द आहेत, म्हणजे दोन पद, दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार झाला म्हणजे परमेश्वर जो शब्द तयार झाला याला सामासिक शब्द म्हटलेला आहे. आई वडील, आई आणि वडील असे दोन शब्द एकत्र आले आणि त्यापासून जो शब्द तयार झाला आई वडील असं आपण म्हणतो. विग्रह म्हणजे काय. तर मित्रांनो, समासामध्ये सामासिक शब्द आणि विग्रह या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला परीक्षेमध्ये होतो. जे विग्रह करता आला तर विग्रह करणं आणि सामासिक शब्द ओळखणं हे ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याला जमतं त्यावेळी त्याचे मार्क्स हे सहजरित्या मिळू शकतात. मग विग्रह म्हणजे काय. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याची पद्धत. तर या ठिकाणी सामासिक शब्द म्हटलंय, मग अशी आपण बघितलं परमेश्वर या शब्दाची ज्यावेळी आपण फोड करणार किंवा आई वडील या शब्दाची ज्यावेळी फोड करणार त्यावेळी त्याला विग्रह असं संबोधतात. परीक्षेमध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिला जातो आणि त्याचा विग्रह करण्यासाठी सांगितलं जातो आणि त्याचा समासाचा प्रकार कोणता आहे तो ओळखण्यासाठी सांगितलं जातो. किंवा काही वेळा विग्रह दिला जातो, सामासिक शब्द तयार करण्यासाठी सांगितलं जातो आणि समासाचा प्रकार कोणता आहे तो विचारला जातो. म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपण सहजरित्या ते ओळखू शकतो. या ठिकाणी पोळपाट, पोळीसाठी पाट. पोळपाट म्हणजे पोळीसाठी पाट. बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा. आता पोळपाट हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा काय केलेला आपण विग्रह केलेला आहे, पोळीसाठीचा पाट. किंवा बटाटे वडा, तर बटाटे वडा म्हणजे त्याचं फोड करत असताना बटाटे घालून तयार केलेला वडा म्हणजे बटाटे वडा. अशा पद्धती आपण त्याची काय केलेली आहे, फोड केलेली आहे. म्हणजे तुम्हाला महत्वाचं या ठिकाणी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सामासिक शब्द आणि विग्रह या दोन गोष्टी समजल्या की समास समजला म्हणून लक्षात ठेवा. वनभोजन, वनातील भोजन, आई वडील, आई आणि वडील अशा पद्धतीने आपण फोड करू शकतो. तर समासाचे प्रकार कोणते आहेत ते जाणून घेऊया. समासाचे प्रकार एकूण 4 आहेत. समासाचे प्रकार किती आहेत तर 4 आहेत. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आपण मित्रांनो 5वी पासून समासाचे प्रकार अभ्यासात आलेला आहे, त्यामुळं हे प्रकार सहजरित्या आपल्या लक्षात राहतात. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर या समासाचे उपप्रकार काही आहेत. तत्पुरुष समासाचा
उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास, द्विगु समास, कर्मधारय समास आणि नत्र तत्पुरुष समास. द्वंद्व समासाचे प्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. बहुव्रीही समासाचे प्रकार एकूण 4 आहेत, पैकी या ठिकाणी 2 आपण घेतले आहेत, नत्र बहुव्रीही समास आणि सहबहुव्रीही समास. तर या ठिकाणी मित्रांनो जे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समासाचे प्रकार पाहायला मिळतात. तर यातील आपल्याला काही प्रकार या व्हिडिओमध्ये अभ्यासावयाचे आहेत आणि पुढील प्रकार दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासावयाचे आहेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा कंटाळा येणार नाही. सहज आणि सोप्या पद्धतीने आपण जर हा व्हिडिओ पाहिला, अभ्यासला तर पटकन आपल्याला लक्षात राहील आणि सहजरित्या त्याचे मार्क्स आपल्याला मिळून जातील. तर यातील पहिला प्रकार बघूया, अव्ययभाव समास. तर अव्ययभाव समास म्हणजे काय? तर मित्रांनो जेव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्यास अव्ययभाव समास असे म्हणतात. तर या ठिकाणी महत्वाचा शब्द सांगितला आहे की पहिलं पद महत्वाचं आहे. पहिलं पद कसं आहे? तर पहिलं पद हे महत्वाचे, पहिले पद महत्वाचे सांगितलं आहे. म्हणजे पहिलं पद जर उदाहरणार्थ आजन्म, जन्मापासून, आजन्म म्हणजे जन्मापासून, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. तर यातील महत्वाचं काय म्हटलंय? तर पहिले पद महत्वाचे. हे लक्षात ठेवा, पहिले पद ज्या समासाचे महत्वाचे आहे त्या समासास अव्ययभाव समास असे म्हणतात. पहिले पद ज्या समासाचे महत्वाचे आहे त्या समासास अव्ययभाव समास म्हणतात. हे आपल्या कायमचं लक्षात राहिलं पाहिजे. जे सामासिक शब्द कसा वापरला आहे? तर क्रियाविशेषणासारखा वापर त्याचा केलेला आहे किंवा क्रियाविशेषणासारखा असतो. तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. विग्रह करताना म्हटलंय, विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तर मित्रांनो अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद म्हटलं आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद म्हटलं आहे. जे दुसरे पद या ठिकाणी काय आहे? तर महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, अव्ययभाव समासात पहिलं पद महत्वाचं तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे. ज्यावेळी ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात राहतील त्यावेळी तत्पुरुष समास ओळखणं आणि अव्ययभाव समास ओळखणं सोपं जाईल. उदाहरणार्थ बघा, तोंडाने पाठ. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. कंबरपट्टा, कमरेसाठीचा पट्टा. महादेव, महान असा देव. अनिष्ट, नाही इष्ट ते. कर्मधारय समास, तत्पुरुष समासातील हा दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हटलं आहे बघा, कसे आहे? एकाच विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हटलेलं आहे. विभक्ती आपल्याला महत्वाचे माहित असणं गरजेचं आहे. आता दोन्ही पद ज्यावेळी एकाच विभक्तीत असतील त्यावेळी त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. बघा या ठिकाणी महत्वाची एक सूचना दिली आहे की कर्मधारय समास कसा ओळखायचा? तर पहिलं पद विशेषण आहे आणि दुसरं पद काय आहे? नाम आहे. नाम आणि विशेषण ज्या विद्यार्थ्याला समजतं त्याला ही दोन्ही पदे पटकन लक्षात येऊ शकतात. यासाठी मित्रांनो आपला शब्दांच्या जाती हा जो व्हिडिओ आहे तो पाहणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषणाचे प्रकार आणि नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार याचाही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. तो आपण पाहिला तर आपल्याला सहजरित्या समजून जाईल. या ठिकाणी आपल्याला विशेषण आणि नाम बघायचं आहे. महादेव असा शब्द आहे. तर महादेव यामध्ये महान आणि देव, महान हे विशेषण आहे आणि देव हे काय आहे? तर नाम आहे. म्हणजे विशेषण आणि नाम या 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि ते ज्याला कळतं त्याला कर्मधारय समास लगेच लक्षात येतो. गणेशा, घनासारखा श्याम. दुसरा आहे रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. कमलनयन, कमळासारखे डोळे. कमलनयन म्हणजे कमळासारखे डोळे. आणि विद्याधन, विद्या हेच धन. अशा पद्धतीने मित्रांनो पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद नाम हे ज्या समासामध्ये येतं
त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. पटकन लक्षात येतं आणि सहजरित्या आपल्याला हे शब्द ओळखू शकतात. दुसरा प्रकार आहे द्विगु समास. आता द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते. तर या ठिकाणी महत्वाचं सांगितलं मित्रांनो, पहिलं पद कसं आहे तर संख्या विशेषण. संख्या लक्षात ठेवा, ज्यावेळी संख्या येते त्यावेळी तो द्विगु समास आहे हे लक्षात येतं पटकन. त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो. समुच्चय बोधक, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. तर समुच्चय आपण बघतो, वार्षिक म्हटलं की 12 महिन्याचा समूह आला त्याला वार्षिक म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघूया मित्रांनो, पंचवटी. तर या ठिकाणी एक वाक्य दिलंय, रामचंद्र पंचवटीत राहत होते. पंचवटी, रामचंद्र कुठे राहत होते तर पंचवटीमध्ये. मग पंचवटी हा जो समूह दर्शक शब्द आहे. पंचवटी म्हणजे काय तर वडांचा समूह ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी रामचंद्र राहत होते, म्हणजे राम राहत होते. दुसरं आहे नवरात्र. नवरात्रात देवीचा उत्सव असतो. नवरात्रात देवीचा उत्सव असतो. तर नवरात्र म्हणजे नवरात्र, 9 रात्रींचा समूह, 9 रात्रींचा समूह. त्रिभुवन, अशी माणसे त्रिभुवनात नसणार. अशी माणसे त्रिभुवनात नसणार. जे नवरात्र, त्रिभुवन, पंचवटी जे शब्द आहेत यामध्ये 9 ही संख्या आली, 5 ही संख्या आली आणि 3 ही देखील संख्या आली. या ठिकाणी संख्या विशेषण पहिलं पद हे लक्षात ठेवा, त्याच्यावरून द्विगु समास आपल्याला सहज ओळखता येतो. बारभाई, 12 भावांचा समूह. जे विग्रह करताना अशा पद्धतीने आपल्याला विग्रह करायचा आहे. बारभाई शब्द सामासिक शब्द विचारला तर 12 भावांचा समूह असं आपल्याला लिहावयाचं आहे. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. 7 दिवसांचा समूह असं विचारलं तर सामासिक शब्द आपल्याला सप्ताह असं लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही संख्या लक्षात ठेवा. जर संख्या लक्षात आली तर तुम्हाला तो द्विगु समास आहे हे लक्षात सहजरित्या येऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.